नमस्कार मॅडम. सध्या देशपांडे नमस्कार. जॉईन. जपे मॅडम नमस्कार, सगळ्यांना नमस्कार. आता आपण आपल्या आजच्या ठरलेल्या कार्यक्रमाकडे वळतो आहे आणि स्टुडंट प्रोग्रेशन या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम इथे घेतोय. 3 कॉलेजेस आपण इथे येतोय एकत्रित: रेणुका महाविद्यालय, SBCT आणि म्हणजे श्री भिंजाणी, आणि आमचं कॉलेज म्हणजेच RS मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालय. हे जे हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम 4th सेम साठी आहे. आणि इथे इंट्रोडक्शन टू वेस्टर्न फिलॉसॉफी हे जे आहे, यावर आपण सिलॅबसला आधार ठेवून त्यानुरूप टॉपिक आपण सिलेक्ट केलेले आहेत. आणि प्रत्येक प्राध्यापक या प्रत्येक कॉलेजेसचा तो या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. असं साधारणपणे याचं स्वरूप असेल. 7 दिवसांचा हा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राम मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी यावं, एक उजळणी व्हावी. कारण आता जवळपास सगळ्यांचे सिलेबस संपत आलेले असतील, पण त्या निमित्ताने आणखीन एकदा उजळणी होईल, हा या मागचा उद्देश आहे. या ठिकाणी अतुल महाजन सर, जे रेणुका महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत आणि तत्वज्ञानाचे विभाग प्रमुख आहेत, ते इथे जॉईन झालेले आहेत. तसेच या ठिकाणी आमच्या प्राचार्या डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे मॅडम, त्याही या ठिकाणी जॉईन झालेल्या आहेत. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी स्वागतपर शब्द या ठिकाणी बोला. सगळ्यांना नमस्कार. RS मुंडले कला विद्यालयातर्फे आणि रेणुका महाविद्यालयातर्फे आणि SBCT महाविद्यालयातर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सगळ्यात पहिले तर सगळ्या कन्व्हिनर्सला आणि HOD जे आहेत फिलॉसॉफीचे, त्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. हे अतिशय उत्तम इनिशिएटिव्ह आहे आणि मला असं वाटतं फिलॉसॉफी डिपार्टमेंट इज वन डिपार्टमेंट विच इज रिअली फॉलोइंग दिस सिन्स मेनी मेनी इयर्स. तर हा इनिशिएटिव्ह पण त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे स्टुडंट एक्सचेंज, टीचर एक्सचेंज हे सगळं अतिउत्तम आणि विद्यार्थ्यांना ऍडव्हान्टेजेस होईल अशा पद्धतीने हे सगळं आपण ऑर्गनाईज करतो आहे. त्यामुळे सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आज इंट्रोडक्शन टू वेस्टर्न फिलॉसॉफी आहे. फिलॉसॉफी एक अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण फिलॉसॉफी मेक्स यू थिंक. तर फिलॉसॉफी मला असं वाटतं विद्यार्थ्यांमध्ये आणखीन प्रमोट व्हायला पाहिजे. फिलॉसॉफीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे की या फिलॉसॉफीमुळे नुसताच एक करिअर नाही, तर यू युअर सेल्फ ऑल्सो डेव्हलप. इट मेक्स यू लॉजिकली थिंक. तुमचा परसेप्शन चेंज होतो. कारण की जेव्हा एक छोटीशी गोष्ट, 2 मिनिटच बोलते जपे मॅडम. हो. जसं आपण तुम्हाला ब्लाइंड मॅन आणि एलिफंट यांची स्टोरी माहितीच असेल. तर हे जे ब्लाइंड म्हणजे आंधळे लोक असतात, त्यांना विचारण्यात येतं की अरे हत्ती कसा आहे. तर प्रत्येक आंधळा माणूस तो ज्या ठिकाणी उभा असतो त्या ठिकाणून त्या हत्तीचं वर्णन करतो. जो पायाजवळ उभा असतो तो म्हणतो हत्ती ना, तो चाचपडून बघतो आणि म्हणतो हत्ती ना, हा तर पिलर सारखा आहे. जो त्याच्या पाठीजवळ किंवा त्या एखाद्या साईडला उभा असतो तो त्याच्यावर हात फिरवतो आणि म्हणतो हत्ती तर वॉल म्हणजे एखाद्या भिंतीसारखा आहे. जो शेपटीजवळ असतो तो म्हणतो हत्ती तर दोरी आहे. जो ट्रंक म्हणजे अगदी सोंडेजवळ असतो तो म्हणतो अरे हत्ती तर सापासारखा आहे. तर शेवटी काय आहे की आपण जिथे आहोत, आपली परिस्थिती जी काही आहे, आपलं कल्चर जे काही आहे, आपलं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे काही आहे, याच्यानी आपला सगळा परसेप्शन बनत असतो. आणि परसेप्शन जो असतो, दृष्टिकोन जो असतो, त्याच्यानी आपण विचार करायला शिकतो. त्यामुळे वेस्टर्न वे ऑफ थिंकिंग इज डिफरंट दॅन द इंडियन वन. वेस्टर्न वन इज मोर क्रिटिकल, मोर लॉजिकल, आणि इंडियन वन इज थोडंसं मेडिटेटिव्ह, इंट्युशनल. आणि या सगळ्या गोष्टी थोडासा याच्यामध्ये फरक आहे, पण अल्टिमेटली द गोल इज द सेम. तर या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण तर्क लावतो किंवा विचार करतो की यांनी असं का म्हटलं असेल, एक बर्ड्स आय व्ह्यू जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपल्याला कळतं की खरं तर समजा हत्ती बघायचं असेल तर म्हणजे एखाद्याचं बरोबर आहे आणि एखाद्याचं चुकायचं नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी तो तथ्य बोलत असतो, परंतु अल्टिमेटली
रिचिंग द रियालिटी, की सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक बर्ड्स आय व्ह्यू, एक पुष्कळ म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं त्या गोष्टीला समजून घेण्याची गरज असते. आज आपण हा इतका इंटरेस्टिंग विषय आपण हाताळणार आहोत. आपले तज्ञ मार्गदर्शक आपल्याला अति उत्तम पद्धतीने हे शिकवणार आहे. यू पीपल आर ऍडव्हान्टेजेस, की 3 कॉलेजेसचे उत्तम शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. सो ऑल द बेस्ट फॉर युअर वेंचर. स्टार्ट थिंकिंग, स्टार्ट लर्निंग. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर आपण आपला जो विषय आहे आजचा त्याच्याकडे वळणार आहोत. आज आपला पहिला दिवस आहे हा 1 वीक स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्रामचा. आणि याच्यामध्ये पहिला जो टॉपिक किंवा जो विषय आपला पहिला मुळात आहे की इंट्रोडक्शन टू वेस्टर्न फिलॉसॉफी, म्हणजे वेस्टर्न फिलॉसॉफीची आपल्याला ओळख व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. आणि त्यामुळे आपण याला आज सुरुवात करतोय. यातला जो भाग आपल्याला पहिला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे त्याचा परिचय, ची व्याख्या आणि त्याचा अर्थ आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. तसंच ते विचारात घेत असताना आपल्याला 3 टप्पे विचारात घ्यायचे: ग्रीक, मध्ययुगी आणि आधुनिक. आता सगळ्यात पहिलं तर त्याचं येतं ते म्हणजे व्याख्या. आता व्याख्या म्हटली तर इंग्रजीमध्ये तत्वज्ञान या शब्दासाठी फिलॉसॉफी हा शब्द वापरला जातो. आणि फिलॉसॉफी हा शब्द जो बनला आहे तो ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे आणि तो आहे फिलो अधिक सोफिया. आणि फिलॉसॉफी याचा अर्थ जेव्हा टोटल पूर्ण आपण बघतो तेव्हा असं लक्षात येतं की ज्ञानासंबंधी प्रेम किंवा ज्ञानासंबंधी इच्छा, स्ट्रॉंग इच्छा की ज्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळवायचंय, हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि जेव्हा आपण लव्ह ऑफ विजडम हा शब्द तिथे येतो की कशा संदर्भात, तर प्रेम कोणा संदर्भात आहे, तर ज्ञानासंदर्भात प्रेम ही हा या मागचा मुख्य उद्देश आहे. आता तत्वज्ञानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एकाच व्यक्तीने ती इच्छा तो अर्थ सांगितलेला नाही. अनेक तत्वज्ञ अनेक व्याख्या आपल्याला सांगताना दिसतात. तरी एक साधारणपणे 2-4 ज्या महत्वाच्या नेहमी वापरल्या जाणाऱ्या आपण एक प्रकारे म्हणू त्या अशा अनेक व्याख्यांपैकी काही व्याख्या आपण इथे सिलेक्ट केलेल्या आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं जे आपण या ठिकाणी दिले की तत्वज्ञान हा सर्व विश्वाचा, जीवनाचा साकल्यतेने विचार करणारा विषय आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तत्वज्ञान हे केवळ एखाद्या टिपिकल भागापुरतं अडकलेलं नसतं. जसं उदाहरणार्थ आपल्याला मानसशास्त्र शिकायचंय तर मानसशास्त्र हे चा मूळ विषय काय राहील, मन आणि मनाशी रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत त्या. पण समजा आपण अर्थशास्त्र शिकत असू तर अर्थ अर्थ म्हणजे पैसा, पैशाशी रिलेटेड जे काही व्यवहार आहे त्याच्याशी रिलेटेड अभ्यास तिथे होईल. पण असा टिपिकल एक पॉइंट घेऊन अभ्यास असा तत्वज्ञानात होत नाही. तर तत्वज्ञानामध्ये विश्वात जे जे काही आहे त्या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही पूर्व एक ग्रह ठेवून त्याकडे बघितलं जात नाही किंवा काही स्वीकृत असं करून आणि मग त्याच्यावर अभ्यास उभा केला जात नाही. जसं मन आहे हे स्वीकारल्याशिवाय मानसशास्त्रच उभं होणार नाही. पण तत्वज्ञानात काही आहे किंवा काही नाही असं म्हणून पक्का निर्णय करून कुठलंही ज्ञान दिलं जात नाही. म्हणजे ज्याला आपण एक प्रकारे पूर्वगृहीत काहीतरी पक्क करणं असं तत्वज्ञानाचा भाग नसतो. यानंतर तर्कसंगत चौकशी आणि आत्मपरीक्षणाद्वारे शहाणपणाचा शोध. म्हणजे बघा, तत्वज्ञान हे केवळ बाहेर विश्वाचाच विचार करत नाही, तर त्याचबरोबर आत्मपरीक्षण म्हणजे ज्या मानसिक क्रिया आहेत किंवा मनाशी संबंधित आहेत किंवा आत्म्याशी संबंधित आहेत त्याही गोष्टींचा विचार हा तत्वज्ञानात केला जातो. आणि म्हणूनच पहिल्या व्याख्येचं महत्व आहे की कुठलीही गोष्ट तत्वज्ञानापासून सुटलेली नाही किंवा तत्वज्ञान त्याला स्पर्श करू शकत नाही असं होत नाही. त्यानंतर तत्वज्ञानामध्ये सत्याचा शोध आणि दृश्यमान जगाच्या अधोरेखित असलेल्या शाश्वत
आणि अपरिवर्तनीय स्वरूपाच्या कल्पनांचा शोध असंही प्लेटो आपल्याला म्हणताना दिसतोय. म्हणजे बघा, सत्याचा शोध घ्यायचाय, दृश्यमान जगाचा शोध घ्यायचाय, त्याचबरोबर जे काही बदलत चाललंय किंवा जे काही पक्क आहे त्याचाही विचार या ठिकाणी तत्वज्ञानात केला जातो. आणि म्हणून पहिल्या व्याख्येतच सगळं काही येऊन गेलं की काहीही सुटलेलं नाही. तत्वज्ञानात सगळ्या गोष्टींचा विचार होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून तत्वज्ञान जे आहे ते विज्ञान आणि ज्ञानाचं सर्वोच्च स्वरूप असं एरिस्टॉटल सुद्धा त्याला आपल्याला म्हणताना दिसतो. आता याच्या इंट्रोडक्शन कडे येऊ की त्याचा काय काय भाग या ठिकाणी आहे. ग्रीक मध्ये निर्माण झालेले आणि प्राचीन ग्रीक भाषेत मांडलेले तत्वज्ञान म्हणजे ग्रीक तत्वज्ञान. आता कारण आपल्याला असा तीन जेव्हा भाग आपण नेहमी बोलत असतो, ग्रीक तत्वज्ञान, मध्ययुगीन, आधुनिक, तर ग्रीक म्हणजे नेमकं का म्हणायचंय तर ते या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे की ग्रीक मध्ये मुख्य म्हणजे त्या भागात, त्या प्रदेशात, त्या राज्यात, देशात, जे काही म्हणायचंय त्या ठिकाणी आणि त्या भाषेत या दोन्ही गोष्टींचा इथे महत्वाचा भाग आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पाश्चात्य देशात निर्माण झालेले आंग्ल, आंग्ल म्हणजे इंग्लिश भाषेत मांडलेले तत्वज्ञान याला आपण पाश्चात्य तत्वज्ञान असं म्हणतो. म्हणजे मुळात जी जी विभागणी आहे ती ठिकाणावरून केलेली आहे की भारतीय म्हणत असताना भारत देशाशी रिलेटेड जे काही असेल किंवा पाश्चात्य म्हणत असताना त्या भागाशी संबंधित असणार. युरोप खंडातील विविध देशात निर्माण झालेले पण केवळ इंग्लिशमध्ये नव्हे तर त्या त्या देशातील म्हणजे फ्रेंच, जर्मन भाषांमध्ये मांडलेले आंग्लेतर म्हणजे इंग्लिश सोडून सर्व युरोपियन तत्वज्ञान म्हणजे युरोपियन तत्वज्ञान. आता बघा, ग्रीक, युरोपियन हे सगळे त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळे ग्रीक पाश्चात्य तत्वज्ञानाचा आवाका सुद्धा बराच मोठा आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आता ग्रीक दर्शनाचा स्रोत किंवा उगम कुठून झाला तर असं त्या ठिकाणी मानलं जातं. एक हे काय म्हणू ज्याला आपण हिस्टॉरिकल देताना ना बरेचदा हेच असं म्हणता येत नाही. काहींच्या मते इथून, काहींच्या मते तिथून, असं आपल्याला बरेचसं दिसतं. कारण जेव्हा आपण मागे मागे जातो तेव्हा बरेचदा एक्झॅक्ट काळ किंवा एक्झॅक्ट गोष्ट आपल्या समोर नसते. त्यामुळे 2-3 लोकांची मतं कुठेतरी विचारात घेतली जातात. आपण या ठिकाणी कुशमन जे आहे त्यांचा या ठिकाणी रेफरन्स देतोय आणि त्यांच्या मतानुसार प्राचीन तत्वज्ञान जे आहे ते ख्रिस्तपूर्व 625 ते ख्रिस्तोत्तर 476 या कालावधी आहे. म्हणजे जवळजवळ 1000 वर्ष या हा काळ तत्वज्ञानाचा आपल्याला दिसून येतो आहे. नंतर मध्ययुगीन जो कालखंड आहे तो ख्रिस्तोत्तर 476 ते 1453, म्हणजे हा पण कालावधी बऱ्यापैकी मोठा आपल्याला झालेला दिसून येतो. आणि अर्वाचीन कालखंड जो आहे तो 1453 ते आतापर्यंत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात आणि हाही कालखंड बराच मोठा आपल्याला आता झालेला दिसून येतो. आता या तीनही कालखंडाची वैशिष्ट्य काय आहेत तर प्राचीन खंड जो आहे हा प्राधान्याने वस्तुनिष्ठ आहे. आता वस्तुनिष्ठ या शब्दाचा आधी मुळात अर्थ काय तर मुळात हा कालखंड असा होता ना की ज्या वेळेला माणसाच्या मनामध्ये खूप कुतूहल होते आणि कुतूहल असल्यामुळे कसं होतं की त्या ठिकाणी ही गोष्ट अशी का आहे किंवा वस्तू ही अशी दिसते, ही अशी का आहे, ही अशीच का आली असेल, पडली कुठून किंवा मी कुठून आलो, अशा टाईपच्या प्रश्नांचा खूप विचार होता. आणि त्यामुळे मग वस्तूशी रिलेटेड बरंच तत्वज्ञान या ठिकाणी झालं. म्हणजे मग ते जड पदार्थ असो किंवा चैतन्य पदार्थ असो, कुठलेही असो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार एक असं का या पद्धतीने करण्यात आला आणि त्याची उत्तरं देण्याचा खूप प्रयत्न, प्रॉपर प्रयत्न करण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला या ठिकाणी.
मध्ययुगीनमध्ये तीच परंपरा पुढे पुढे नेत त्याला अजून चांगलं रूप दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आधुनिक कालखंडाकडे जेव्हा गेलो तेव्हा असं लक्षात आलं की व्यक्तिनिष्ठ ते व्हायला लागलं. व्यक्तिनिष्ठ इन द सेन्स की त्या ठिकाणी आपल्याला व्यक्तिनुरूप या विचार होताना दिसायला लागले की जर मला असं वाटतंय की सत्याची संकल्पना ही आहे तर मी ती मांडेल. आणि जर या ठिकाणी तुमच्या सरांना म्हणजे अतुल सरांना वाटत असेल की सत्याची संकल्पना ही आहे तर ती बरोबर असू शकेल का, असे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. तसंच मी जेव्हा प्राचीन कालखंडाचं जेव्हा म्हणाले होते वस्तुनिष्ठ, तेव्हा वस्तुनिष्ठचा हा जसा एक अर्थ होता की वस्तूवर कॉन्सन्ट्रेट त्यावेळी ते लोक होत होते. त्याचबरोबर इथे मात्र एक फरक होता की जर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने एखाद्या वस्तूतले गुणधर्म अ ब क म्हटले आहेत किंवा त्या पद्धतीचे म्हटले आहेत तर ते सगळ्यांनाच अ ब क आहेत हे मान्य असायचं. म्हणजे जर जपे मॅडमनी असं म्हटलं की हा चष्मा चौकोनी आहे तर सगळ्यांना तो चौकोनी असायचा. पण जेव्हा व्यक्तिनिष्ठतेकडे येतो तेव्हा मी जर या बाजूनी बसले असेल तर तो कदाचित मला वेगळ्या पद्धतीचा दिसेल. पुढून एखादी व्यक्ती बसली असेल तर तिला ते वेगळ्या पद्धतीने दिसेल. हे व्यक्तिनिष्ठ झालं. अशाही पद्धतीने इथे विचार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे वस्तुनिष्ठतेकडून व्यक्तिनिष्ठतेकडे असा हा प्रवास बराचसा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मधला जो कालखंड आहे म्हणजे मध्ययुगीन कालखंड आहे इथे वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ यांचं मिश्रण आपल्याला झालेलं दिसतं. दोन्ही घटक आलेले आपल्याला इथे या कालखंडामध्ये दिसून येतात. आता हे जेव्हा मी म्हटलं तेव्हा त्या ठिकाणी आणखीन त्याची वैशिष्ट्य आपल्याला पुढेही दिसतात. ती म्हणजे मी ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे वस्तुनिष्ठता किंवा वास्तविकता ही कालखंडाची म्हणजेच प्राचीन कालखंडाची वैशिष्ट्य आहेत. आणि विश्वाकडे एक विशिष्ट दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघणं हे इथे महत्वाचं होतं. तसंच त्याच दृष्टिकोनातून सर्व वस्तू बाह्य विश्वात असतात त्यांच्या परस्पर संबंध समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी केलेला होता. मी आधीच सांगितलं कारण ते इतकं असं कुतूहलाचा कालखंड होता तो की या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात विचार असायचे की ही वस्तू का कशामुळे आली, ही निर्माण तरी कशी झाली, मी ज्या विश्वात राहतोय ते एका वस्तूमुळे तयार झालंय की दोन वस्तूंमुळे तयार झालंय, असे विविध प्रश्न असायचे. आणि या प्रश्नांमुळे त्या बाह्य विश्वाच्या संदर्भात कुठे आपल्याला संबंध लावता येतील का हाही विचार या कालावधीमध्ये करण्यात आला. निसर्ग हा एक महत्वाचा घटक या ठिकाणी होता आणि निसर्गात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीविषयी विचार करण्याचा हा कालखंड होता. माणसाचं मन, मानसिक प्रक्रिया याचाही विचार कुठेतरी या ठिकाणी केला जात होता. ज्ञाता, ज्ञेय अशा ज्या आणि ज्ञान ही त्रिपुटी आपल्याला सगळ्यांना फिलॉसॉफीच्या लोकांना नक्कीच माहिती आहे की ज्या ज्ञाता याचा अर्थ ज्याला कोणाला ज्ञान होत आहे ते, ज्ञेय म्हणजे ज्या संबंधी आपल्याला ज्ञान होत आहे ते. म्हणजे जसं उदाहरणार्थ माझ्या समोर एखादा चष्मा आहे तर चष्मा म्हणजे ती ज्ञेय वस्तू झाली. कोणाला होतंय, मला होतंय म्हणजे मी ज्ञाता झालो आणि काय होतंय ते म्हणजे ज्ञान झालं. अशा पद्धतीने जी ही त्रिपुटी आहे या त्रिपुटीचा विचार सुद्धा कुठेतरी होताना आपल्याला दिसून येत होता. त्यानंतर जेव्हा मध्ययुगीन कालखंडाकडे येतो तेव्हा मध्ययुगीन कालखंडामध्ये खास करून प्राचीन काळापासून काही आप्तवचनं जी होती, आप्तवचनं याचा अर्थ असा की जे खरं सांगणारा वक्ता, म्हणजे बघा वक्ते अनेक असतात पण त्यांना आपण आप्त म्हणत नाही, आप्त ते असतात जे आपल्याला खरं ज्ञान देतात. अशा काही विचारांचा इथे नियंत्रण किंवा त्यावर विचार त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. माणूस जरी खूप सूक्ष्म गाढ चिंतन
करत असला तरी त्याच्या विचार प्रक्रिया आणि धार्मिक परंपरा यांनी तो बांधलेला असतो आणि त्या बांधलेल्या अवस्थेमध्ये आपण कसा विचार करायला हवा त्याचंही मार्गदर्शन या ठिकाणी होत होतं. या तत्वज्ञानाने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीला सर्वश्रेष्ठ स्थान देऊन, कारण त्या प्रदेशात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ख्रिश्चन धर्म असल्यामुळे तिथे त्याचाच विचार होत होता आणि त्यात कुठल्या गोष्टी बुद्धीने विचार करायला हवा त्याचाही विचार इथे हळूहळू झाला होता. कारण बघा, जेव्हा धर्म येतो, मग तो कोणताही धर्म का असे ना, तिथे बरेचदा आपण बुद्धीपेक्षा भावना, मन यांना स्थान जास्त देतो आणि म्हणून इथे बुद्धीने विवेचन करणं, विवरण करणं हे महत्वाचं काम सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. अर्वाचीन कालखंडाचं वैशिष्ट्य असं होतं की या ठिकाणी मी आधीच म्हटलं व्यक्तिप्रधान होता. व्यक्तिप्रधान म्हणजे व्यक्तीवर ते कॉन्सन्ट्रेट होतं. स्वाभाविकपणे त्याच्यामुळे काय होत होतं की या ठिकाणी ज्या कुठल्या मूल्य संकल्पना आपण घेऊया, या मूल्य संकल्पनांचं सुद्धा चिकित्सक अभ्यास हळूहळू व्हायला लागला की जी गोष्ट एका अँगलनी किंवा या पद्धतीने योग्य आहे ती सगळ्याच अँगलनी योग्य आहेच असं म्हणता येऊ शकतं का, या पद्धतीचा विचार झाला. त्याचबरोबर मन, शरीर यांचे संबंध जे आपण सांगतो किंवा काही वेळेला काही तत्वज्ञ केवळ जडाकडे वळले तर काही केवळ चैतन्याकडे वळले, तर त्याचा सुद्धा विचार या ठिकाणी आपल्याला करताना दिसतात आणि तोही तौलनिक पद्धतीने होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर निसर्ग आणि बाह्य सृष्टी जी आहे या सृष्टीच्या संदर्भात सुद्धा आपण काम काय केलं पाहिजे याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आता हा जो ग्रीक कालखंड आहे, मी पहिलेही सांगितलं होतं त्याप्रमाणे 625 ते 322 हा आहे, म्हणजे अरिस्टॉटलच्या मृत्यूपर्यंतचा हा कालखंड आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की सगळ्यात पहिलं एकतर हे विश्वशास्त्र विषयक तत्वज्ञान होतं. तर विश्वशास्त्र याचा अर्थ या ठिकाणी विश्वासंबंधी विचार मुख्यत्वे करण्यात आलं होतं. मी तुम्हाला पहिलेपासूनच हे सतत बोलते की हा कालखंड जो आहे तो खूप कुतूहलाचा आहे. कुतूहलाचा आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं का, असं का नाही, हे असंच का झालं असेल, असे सगळे क्वेश्चन्स होते आणि त्यामुळे त्या कुतूहलापोटी जे तत्वज्ञान वाढत गेलं ते हे या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि विश्वशास्त्र म्हणजे मुळात या ठिकाणी एका तत्वातून विश्वाची उत्पत्ती झाली असेल का दोन तत्वातून झाली असेल, हे विश्वच कोणी निर्माण केलं असेल, ईश्वराने केलं असेल की आपोआप घडलं असेल, यासारख्या सगळ्या प्रश्नांचे चिंतन जे आहे ते या कालखंडामध्ये मुख्यत्वे करण्यात आलं. यानंतर मानव विज्ञानात्मक तत्वज्ञान जे होतं ते सुद्धा या ठिकाणी विचारात घेण्यात आलं. कारण पर्शियन युद्धात विजय मिळाल्यानंतर एक सामाजिक आंदोलन सुरू झालं. स्वाभाविकपणे या ठिकाणी सोक्रेटिसच्या मृत्यूपर्यंत हे सतत चालत राहिलं आणि याचं कारण तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा धर्म हा धर्माचा पगडा ज्याला म्हणून पण एक प्रकारे पक्का असतो, त्यावेळी अनेक गोष्टी या तपासून पाहायची मानसिकता जी असते ना ती बरेचदा कमी असते. की जे धर्मानी म्हटलंय त्याला फॉलो करायचं, ते जर नाही केलं, तुम्हालाही माहितीये की सॉक्रेटिसचे हाल काय झाले. त्याला त्या ठिकाणी विष देण्यात आलं आणि विष देऊन त्यांना संपवण्यात आलं. याचं रिझन फक्त एवढंच होतं की त्यांनी का, कशासाठी या प्रश्नांना विचारण्यासाठी युवकांना जागृत केलं आणि म्हणून मग तो समाज विरोधक आहे या पद्धतीने त्याची मांडणी करून त्यांना संपवण्यात आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार हळूहळू इथे सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे केवळ भौतिक वस्तूंमध्येच न अडकता मानव
विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा भाग इथे महत्वाचा ठरतो. नंतर प्रणाली प्रधान तत्वज्ञान. आता प्रणाली प्रधान तत्वज्ञान म्हणजे काय, तर कशा पद्धतीने विचार मांडायला पाहिजे तेही खूप महत्वाचं असतं. कारण बघा, बोलताना जर आपल्या बोलण्यात सुसंगतीच नसेल, म्हणजे एकातून दुसरं आणि दुसऱ्यातून तिसरं नसेल, तर आपण काय म्हणतो, काय वेड्यासारखा बोलतोय हा, त्याच्या बोलण्याला काही अर्थ आहे का, का असं आपण म्हणतो. याचं कारण असं असतं की या ठिकाणी आपल्याला कुठेतरी जी सुसंगती हवी असते, किंवा एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं होऊन एक ज्याला आपण म्हणूया की निर्णय अवस्था हवी असते, तसं जर येत नसेल तर आपल्या बोलण्याला अर्थ राहत नाही. त्यामुळे या ठिकाणी त्याला इथे मला वाटतं वेळेचं थोडंसं बंधन येत आहे असं दिसतंय. संपतीये बहुतेक ती. आपण जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत कंटिन्यू करूया. आणि उरलेला जो भाग आहे तो अजून एक व्हिडिओ बनवून क्लब करून आपण युट्यूबवर टाकू, जेणेकरून हा संपूर्ण टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. आणि बराच मोठा हा टॉपिक होता, त्यामुळे कदाचित थोडा वेळ अपुरा पडतो आहे. तर या ठिकाणी डेमोक्रिटस, प्लेटो, एरिस्टॉटल यांनी सुद्धा विचारांची पद्धतशीर मांडणी आणि रचना कसं करता येईल याच्यावर मेहनत घेतलेली आपल्याला दिसून येते. आता प्राचीन कालखंड जो आहे तो या ठिकाणी हेलेनिक रोमन यांचं तत्वज्ञान या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर हे जे तत्वज्ञान होतं याचं मुख्य घटक कोणते कोणते होते, हे नीतीप्रधान तत्वज्ञान होतं. हे कोणतं होतं, नीतीप्रधान. कारण शेवटी समाज जर नीट चालवायचा असेल तर नीतीला तुम्हाला डावलता येणार नाही. नीतीचं महत्व हे कोणताही समाज असेल, मग तो कुठलाही काळ असेल, त्या प्रत्येक ठिकाणी नीतीला महत्व आहे. आणि हे जे हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये नीतीला महत्व देण्यात आलं होतं. आणि दुसरं धार्मिक तत्वज्ञान होतं, म्हणजे धर्माशी इतकं जोडलेलं होतं. मी आताही म्हटलं त्याप्रमाणे की धर्माने जर म्हटलं की ही पूर्व दिशा आहे तर ती पूर्व दिशा हे मानलंच गेलं पाहिजे, हे याच्यामध्ये आपल्याला या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतं. मध्ययुगीन जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानामध्ये पूर्व मध्ययुगीन आणि संक्रमणकालीन आणि अभिजात मध्ययुगीन असे तीन भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि या तीनही कालखंडामध्ये दोन ज्या स्टेजेस आहेत, म्हणजे सगळ्यात पहिली स्टेज होती की जी फक्त वस्तुनिष्ठ एवढाच विचार, आणि दुसरं कुठेतरी वस्तूंवर म्हणजेच बाह्य गोष्टींवर जे कॉन्सन्ट्रेशन आणि धर्मावर, ते इथे मन, शरीर, मनुष्य याच्याशी पण हळूहळू जोडलेलं आपल्याला दिसून येतं. अर्वाचीन जो कालखंड आहे या कालखंडामध्ये तीन चार घटक आपल्याला दिसतात. नवीन जीवन कालखंड, प्रबोधन कालखंड, जर्मन चिद्वाद आणि विकासित तत्वज्ञान. या पद्धतीने इथे पुन्हा मन, माणूस, आत्मा या सगळ्या गोष्टींचा विचार या अर्वाचीन कालखंडामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. धन्यवाद. आपण सर्वांनी जे ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणा सर्वांची ऋणी आहे. थँक्यू.